परिमंडळ 2 कार्यक्षेत्रात हद्दपार गुन्हेगार तपासणी विशेष मोहिमेत एकूण 122 गुन्हेगार तपासणी करण्यात येऊन हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 3 गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ते 8 फेब्रुवारी 2025 हद्दपार गुन्हेगार तपासणी विशेष मोहीम राबवून हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली। पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी परिणामकारक अशी विशेष मोहीम राबवून एकूण 122 हद्दपार गुन्हेगार तपासात मिळून आल्याच्या माहितीच्या आधारे एकूण 3 गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे। उपनगर पोलीस स्टेशनकडील साहिल उर्फ पोशा राजू महांकाली वय 24 वर्ष, इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील किरण उर्फ बिटवा रमेश मल्हार वय 25 वर्ष, सातपूर MIDC कडील रवी गजानन गवळी वय 26 वर्ष ह्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक। परिमंडळ 2 अंतर्गत मागच्या 3 दिवसांमध्ये तडीपार गुन्हेगार तपासणीच्या संदर्भामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 8 पोलीस स्टेशन अंतर्गत 122 तडीपार केलेल्या गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे। यामध्ये काही इसम या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत। त्याच्यामध्ये साहिल पोशा उपनगर पोलीस स्टेशन, किरण बिटवा उर्फ मल्हार इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि रवी गजानन गवळी MIDC चौकी हे तडीपार केलेले आरोपी ह्या विशेष मोहिमेमध्ये आम्हाला नाशिक सिटीमध्ये वास्तव्यास करत असताना आढळून आले। त्याच्यामुळे त्यांच्यावरती तडीपारीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारे जी कारवाई आहे ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ 2 अंतर्गत चालू राहणार आहे। सदर कारवाईमध्ये अंबड ACP, नाशिक रोड ACP तसेच सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर PI आणि DBचे पथक यांनी कामगिरी केलेली आहे।